मुंबईमध्ये कोस्टल रोडच्या कामासाठी साहित्य नेणाऱ्या ट्रकनं झालेल्या विचित्र अपघातात वांद्रे इथं रॉयल गार्डन हॉटेल व्यावसायिक विजय असराणी यांनी आपला जीव गमावलाय। या अपघातानंतर मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। वांद्रे पश्चिम इथे अपघात कसा घडला आणि याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेत। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय अल्पेश करकरे यांनी। मुंबईत कधी कोणत्या दुर्घटनेत, कधी कोणत्या अपघातात, कधी कोणाचा मृत्यू होईल हे सांगता येत नाही। असाच एक विचित्र अपघात मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरातील या टर्नर रोड परिसरामध्ये रविवारी मध्यरात्री झाला। मध्यरात्री रविवारी झालेल्या या अपघातामध्ये विजय असराणी या 40 वर्षीय व्यक्तीचा या अपघातामध्ये मृत्यू झाला। या परिसरातून एक लोखंड घेऊन जाणारा कोस्टल रोडचं जे काम सुरू आहे त्याचं साहित्य घेऊन जाणारा ट्रक या ठिकाणी जात होता आणि त्याच वेळेला त्या ट्रकमधलं लोखंडी साहित्य पदपथावरून चालत असणाऱ्या विजय असराणी यांच्या डोक्यावर पडलं आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची घटना ही समोर आलेली आहे। घटना घडल्यानंतर जवळच असलेल्या भाभा रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं। डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलेलं आहे। मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रवाशांच्या आणि जे मुंबईकर आहेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। त्यामुळे आता त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। कॅमेरामन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।